तर तुम्ही वर का नाही आलात? नाही, मी येणारच होतो पण ताई चला ना. अर्धवट कोणी टाकलंय? मसाल्याचा डबा कुठे गेला? पराग, पराग, पराग कुठे आहे? कोणाचंच कामाकडे लक्ष नाहीये. सर पराग अजून आले नाही. आले नाहीत म्हणजे? वाजले किती? कळवलंय त्यांनी? नो सर, पण ते आता येतच असतील. सॉरी सर. सॉरी म्हटलं की झालं? नाही, उशीर होऊ शकतो पण ते कळवायला हवं ना. कळवल्याशिवाय मला कळणं कसं काय? प्रॉब्लेम आहे. येस सर. मसाल्याचा डबा कुठे? सर ते मॅडमनी मॅम तुम्ही काय करताय? टेबलाला हळद कुंकू वाहते. सॉरी मॅडम वाहतात ना. मॅडी, त्या गॅसच्या सिगडीला लावतात आणि ते कुंकू नाही, तिखट आहे. हाताची आग होईल, हात धु. मंद्या, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू लग्नाआधी काय बोलला होतास? आपल्या दोघांचा राजा राणीचा संसार होईल म्हणून. आणि इथे तुझी आई आपल्याला 1 मिनिटही बोलू देत नाहीये. म्हणूनच आपण इथे आलो आहोत ना, बोलूयात ना. तुझी आई चोमडाबाई मला बोलते माझ्या मुलाला मंद्या बोलायचं नाही. पण मी का म्हणून तुला मंद्या बोलला नाही? मी तुला मंद्या बोलणारा? मंद्या मंद्या मंद्या. अगं बोल, मी कुठे नाही म्हटलं. इट्स रॉंग रॉंग. तुम्ही तुमच्या नवऱ्याला शॉर्ट फॉर्म नाही हाक मारली पाहिजे. तुम्ही मंद्याला आहो तुम्ही, आहो तुम्हाला असं बोलायला पाहिजे. आता ही कोण? मला नाही माहिती ती कोण आहे. तुझ्या आईने तिला पाठवलं असणार. हो, तुम्ही यांच्या आईला काही बोलू नका. बघ बघ कशी तुझ्या आईची बाजू घेते. तुझ्या आईनेच पाठवलं वाटतं हिला जासूस म्हणून आपल्या मागे. अगं मला नाही माहिती ती कोण आहे. मी ऑर्डर दिली, तू खाऊन तर घे आधी. तू शांत हो आधी. मला नको काय तुझं. हिला खायला घाल, तू खा आणि तुझ्या आईला दे. एक्सक्यूज मी, सॉरी सॉरी. ती इथे माझ्या बरोबर काम करते. ती जासूस वगैरे काही नाहीये. मॅडी चल बा, तू इथून चल. अहो सोडा ना. अच्छा, तुम्ही हिंचे आहो आहेत वाटतं. जरा सांभाळा ना मग हिला. अहो नाही हो, मी अहो बिहो काही नाहीये. मॅडी चल. अहो सोडा ना. काय तुम्ही, मी बोलते ना तिच्याशी. हो, कोणत्याही टाइमला भांडायचं नसतं. ओ माय गॉड, माय वॉच. माझं घडा हरवलं, माझं घडा हरवलं. मॅडी कूल डाऊन. मॅडी ते नाहीतरी बंदच पडलेलं होतं ना, मग जाऊ दे ना. नो नो सर, माझ्या त्या मम्माने गिफ्ट दिलं होतं. नो, मला पाहिजे माझं घडा. ओके ओके ओके. मॅडी मला एक सांग, ते आज तू लावलं होतंस का? पण आठवत नाही मला. बरं, ते तू काल आसावरी मॅडम कडे गेली होतीस तेव्हा तिथे विसरलीस का? माहिती नाही, असेल आणि नसेल. बरं ठीक आहे. मी त्यांना फोन करून विचारतो. ओके, काळजी करू नकोस. हॅलो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतो. माझं जरा काम आहे तुमच्याकडे. शुभ्रा जरा फोन घे. माझा कोण आहे? बघ. हॅलो. हॅलो, मी अभिजित बोलतो. त्यांनी असं का केलं? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. हो, मी 1 मिनिट. मी देते आईंना. आई, अहो त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. अगं पण मला काम आहे ना. हो का? ए प्रज्ञा, हाय. अभिजित राजेंचा फोन आहे, तुला बोलायचंय का? हो. सावकाश सावकाश आहेत. अभिजित राजेच आहेत ना? बघ. हॅलो. हॅलो. अय्या, खरंच राजेच आहेत. आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? ओ माय गॉड, मला खरंच वाटत नाहीये. मी काय करू? मी बेशुद्ध तर नाही पडणार ना? हे बघा, मला आसावरी मॅडम. आणि माझ्याशी बोला की. तुम्हाला खरं सांगू का? मी ज्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना, त्या दिवशी रात्री मला झोपच आली नाही. अभि, मी तुम्हाला अभि म्हणलं तर चालेल ना? तुम्हाला गंमत सांगू?
तुमचं नाव माझ्या तोंडात इतकं बसलंय ना की माझ्या नवऱ्याला चुकून मी कितीतरी वेळा अभिच म्हणते. हो हो होतं असं कधी कधी. हो ना, सुनील दुबईला असतो, इथे नसतो, पण माझ्यासाठी खूप इम्पोर्टेड गिफ्ट पाठवतो. तुम्ही या ना एकदा बघायला. सुनीलचे मम्मी पप्पा आहेत ना, ते सध्या नाहीयेत. त्या दरम्यान या, म्हणजे निवांत बोलता येईल ना. झालं का प्रज्ञा तुझं बोलून? मला बोलायचं होतं. हॅलो, अहो तुमचं काम काय आहे? तुम्हाला का नव्हतं बोलायचं माझ्याशी? तुमचं काम काय सांगा, मला खूप काम आहेत. हो सांगतो ना. काल मॅडी आली होती ना तुमच्याकडे, ती कदाचित तिचं घड्याळ तिकडे विसरली आहे. अगं बाई, हो का? शुभ्रा, त्या मिसेस राजे आल्या होत्या ना, त्यांचं घड्याळ राहिलंय. काय म्हणालात तुम्ही? हो थांबा, इथेच आहे. हॅलो हॅलो, अहो सापडलं हो घड्याळ. सापडलं का? मी काम करतो, मी मॅडीला पाठवतो किंवा मीच येतो. नाही नको, तुम्ही नका येऊ, मीच पाठवून देते. ठीक आहे. अगं मला बोलायचं होतं. मॅडीचं घड्याळ राहिलंय का? मी देते ना नेऊन अभिला. नको, शुभ्रा देईल. मला नाहीये वेळ. म्हणजे आई अहो, आता मी घरी काय वर्क फ्रॉम होम घेतलंय मी, म्हणजे मला घरी बसून काम करावं लागणार, मी बाहेर नाही जाऊ शकत. पण प्रज्ञा देईल की? हे घे प्रज्ञा, तू नेऊन दे बरं. पण ही आपली जबाबदारी आहे ना शुभ्रा. ठीक आहे, मी नेऊन देईल. अगं नको नको, तुला कशाला त्रास, मी देते ना. अगं पण मला द्यायचं, मी म्हटलं ना प्रज्ञा तुला. कसला गोंगाट सुरू आहे? आले बाबा. असावरी, काय बाबा? काय चाललंय? गोंधळ कसला चालला होता? अहो काही नाही बाबा, त्या अभिजित राजेंच्या मिसेस आहेत ना, त्या मॅडीताई, त्याने त्यांचं घड्याळ इथे विसरल्या, तर मग म्हटलं मी जाऊन देऊन येते ना त्यांना. अरे ती माडी पण बावळटच आहे प्रज्ञासारखी. एक काम कर, तू आता घड्याळ द्यायला चाललीच आहेस ना, तर त्या दोघांना संध्याकाळी बोलव जेवायला. लग्न झाल्याचं त्यांनी काही सांगितलं नाही, पण आपण आपलं कर्तव्य करूया. त्या दोघांना जोड्याने बोलव. हो बाबा, मी जाऊन येते. असं माहिती? अगं अभिजित राजेंना जेवायला बोलवायचंय ना. अगं एक काम करूया, आपण दोघी जाऊया, म्हणजे ते नाही म्हणू शकणार नाहीत. आणि आपण एक काम करूया, ते आले ना की त्यांना माझ्याकडे घेऊन जाते, म्हणजे माझ्याकडे ते येतील. तुझ्याकडे सगळं साधं आहे ना, फर्निचर वगैरे. माझ्याकडे सगळं इम्पोर्टेड दुबईचं आहे. आणि तू सगळ्यांसाठी इथे मस्त जेवण कर, आणि मॅडीला तुझ्या मदतीसाठी इथेच ठेव. हा, आणि मग माझ्या डायनिंग टेबलवर आपण अभिचं ताट मस्त सजवूया. हे कधी निघायचं? थोड्या वेळ निघूयात ना. आणि बघ ना मी कशी अवतारात आहे, मला तयार व्हायला पाहिजे. हो थोड्या वेळ निघूया, जाऊ नकोस. बर जाते मी, मला खूप काहीतरी करायचं. प्रज्ञा, ए प्रज्ञा, आज तुझा अभिजित राजे तुझ्या घरी येणार आहे. तुझा अभि, तुला त्याच्यासाठी तयार व्हायला हवं. एकदम मस्त हॉट. सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे. आई, तुम्ही आमंत्रण द्यायला चाललायत ना, हे घ्या. हो. अगं ती प्रज्ञा येते ना, तिला उशीर होईल यायला, तुम्ही निघा, मी देईन तिला निरोप. हो का? बर बाबा, येते हा मी. हो सावकाशचा. येते. अच्छा.
सजना के लिए सजना है मुझे, सजना के लिए। माय गॉड, प्रज्ञा किती हॉट दिसतेस तू. आज अभिजित राजेंचं काही खरं नाहीये. तुला बघून त्यांना वेड लागेल, वेड. कळलं का? वेड लागेल. याड लागलं र, याड लागलं र. अभि, मी येते तुम्हाला इन्व्हाइट करायला, याल ना. यासावरी काय झोपा काढते का? दरवाजा का उघडत नाहीये? ए कोंबडीच्या, कोण आहे? इतक्यांदा दाराची घंटी वाजवत आहे. कोबाड फोडीन. म्हातार जागा आहे वाटतं. कोण आहे? आजोबा मी प्रज्ञा. मी आणि असावरी जाणार होतो ना. दरवाजा उघडा ना. आजोबा थांबा, मी बघते. असावरी ती काय करते? काय प्रज्ञा, ए कशी आहेस तू? ये ना, बस ना. अगं नको. काय घेणार आहेस तू? अगं. चहा करू का कॉफी करू तुझ्यासाठी? सांग बरं मला. अगं नाही, आम्हाला उशीर होतोय ना. बस ना प्रज्ञा. तू चिडली आहेस का माझ्यावर? तू हल्ली येतेस आणि माझ्याशी गप्पाही मारत नाहीस. काय झालंय नक्की? अगं सांग बरं. जायचंय म्हणून. प्रज्ञा, मी असं ऐकलं सुनील येणार आहे आता. मग ह्यावेळी लेटेस्ट काय असणार आहे तुझ्यासाठी? सुनील मरू दे का मला? मरू दे. तुझा नवरा मरू दे. असं कसं म्हणू शकतेस तू? बस इकडे, लगेच बस. अगं नाही, आम्हाला जायचं. मला सांग, काय घेऊन येणार आहे तू तुझ्यासाठी यावेळी? यावेळी अगं मला हॉटेलमध्ये इन्व्हाइट करा. कसं हॉटेलमध्ये जायचंय? हो, तुला दुबईच्या हॉटेलमध्ये जायचंय. अरे तेव्हा म्हणजे तुझ्यासाठी तिकीट सुद्धा आलंय. वाव यार, कधीचा फ्लाईट आहे? अर्थात त्याला भेटायला म्हणत तू काय उडतही जाशील, हो ना? ए प्रज्ञा, काय होतंय तुला? काय झालंय? एवढी नको वाईट वाटून घेऊस. ऐक, आपण तिकीट बुक करायचं का? आत्ता करूया? आत्ता जातेस दुबईला? अगं मला जायचंय. प्रज्ञा, तुला काय होतंय? तुझा चेहरा, तुझा मेकअप. ऍक्च्युली काय होतंय आता? मेकअप बिघडेल ना. अगं श्वास घे, जीव जाईल. मोठा श्वास. हा, हुश. आता मला सांग, तू इतक्या उशिरा का आलीस? आई किती वाट बघत होत्या माहितीये तुझी. काय यार प्रज्ञा, तयार व्हायला एवढा वेळ लावतो कुणी? तुझी वाट बघून बघून आई गेल्या. त्यांचा फोन आला मला, त्या परतही यायला निघाल्यात आता. अशी कशी गेली ती? मी तिला म्हटलं होतं की मी येते म्हणून. पण एवढा उशीर कोणी करायला सांगितलेला? मी तिला सांगितलं होतं तयार व्हायला चालली. असं कसं गेली ती? मी तिला विचारते, अशी कशी गेली? असं कसं? ऐक, पण खूप रडू नकोस. तुझा मेकअप सांभाळ. हॅलो. हॅलो, अभिजित राजे ना? मी प्रज्ञा बोलतीये. सॉरी, ते बिझी आहेत. हॅलो, मी असावरी ताईची नेबर बोलतीये. प्रज्ञा.
अहो तुम्हाला घारगे नव्हते शिकवले का मी? ओ प्रज्ञा, बोला बोला. अभि, मला असं विचारायचं होतं की असावरी ताई येऊन गेली ना, म्हणजे तुम्हाला तुमचं घड्याळ मिळालं ना? माझं नाही, मॅडीचं. अहो तेच ते, म्हणजे खरं तर मलाच सापडलेलं, मीच येणार होते द्यायला, पण असावरी ताई स्वतः पुढे पुढे करत निघून गेली. तिने तुम्हाला इन्व्हाइट केलंय ना? इन्व्हाइट का? नाहीच का केलं? कमाल आहे हिची, वेंधळी आहे नुसती. अहो ती तुम्हाला इन्व्हाइट करणार होती, तुम्हाला आणि मिसेस राजेंना. माझी मिसेस? अहो त्या नाही का, मिसेस राजे इकडे येऊन गेल्या साडी नेसून. तुम्हाला दोघांना घरी एकत्र जेवायला बोलवायचं, इन्व्हाइट करायचं होतं. माझी आयडिया होती, मीच असावरी त्याला म्हटलं की तू जा आणि दोघांना बोला. नाही म्हणजे मला घरात खूप कामं होती ना. अहो काय आहे, मला घरात सासू सासऱ्यांचं खूप करावं लागतं. अहो त्यांचंच काय, मला आसावरीच्या सासऱ्यांचं सुद्धा करायला लागतं. आसावरी त्याला आजकाल जमत नाही पूर्वीसारखी कामं. नाही काय आहे ना, आमच्या तरुण मुलींसारखा जोर नाही राहिला तिला. ऐकताय ना? सॉरी, जरा हॉटेलमध्ये गर्दी, मी नंतर फोन करतो. अहो अहो किचन मध्ये क्रीम रोल संपत आलं. अहो असं काय बघताय माझ्याकडे? कोण आलंय बघा, आसावरी मॅडम. अहो तुम्ही हसताय का असे? तुम्ही बोला. अहो ते त्या आमच्या घरी ना ते आहे, त्यांचं ते हे घड्याळ आणि विसरल्या होत्या. ओ माय गॉड, माझा घड्याळ. थँक्यू थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. हा अहो मॅरी, तुला आत बोलवलंय. येते. हा अहो हा, तुम्ही काय बोलत होता? काही नाही, मला उशीर झालाय, मी जाते. म्हणजे मी जाते. मला वाटलंच तुम्हाला काहीतरी बोलायचंय. नाही, मला काही बोलायचं नाहीये. मी फक्त एवढं सांगायला आले होते की आमच्या बाबांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना असं वाटतं की तुम्ही आमच्या घरी जेवायला हवं आज संध्याकाळी. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मिसेसनी जोड्यानी.